माझं गाव बदलत आहे. पिंपळगाव. भारतीय सैन्य दलात आपल्या शौर्याची यशस्वी सलामी देणाऱ्या शहीद जवान यश देशमुख यांच्या देशभक्तीची ज्योत पिंपळगावात अखंड तेवत असते. गावात काळूबाई देवीच्या यात्रोत्सवात पिंपळगावचे ग्रामस्थ एकत्र येऊन उदे ग काळूबा देवी उदे असा गजर करतात. हनुमान मंदिरातूनही भक्तीचा दरवळ वाहत असतो. मिरची पिकवणारे गाव अशी ही नवी ओळख पिंपळगावला मिळाली आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पिंपळगावात शहीद जवान यश देशमुख यांच्या स्मृती स्मारकासाठी निधी उपलब्ध करून आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीचा प्रत्यय संपूर्ण तालुकावासियांना दिला आहे. गावात काही विकास कामे झाली आहेत. दुष्काळी अनुदान मिळाल्याने सच्चा शेतकरी पुत्र म्हणून गावकरी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कौतुक करतात. मी खरं तर मंगेशदादांचा आभार व्यक्त करतो की पिंपळगाव येथे त्यांनी भरभरून असे विकास कामे दिले. त्यापैकी खरं तर यश देशमुख शहीद जवान यांच्यासाठी असं महाराष्ट्रातील भव्य असं स्मारक, त्यानंतर काँक्रीट रस्ता दिला, त्यानंतर आमच्या बंजारा तांडाला संत सेवालाल भवन, तसेच या पिंपळगावला आजपर्यंत नसलेलं ग्रामपंचायत कार्यालय दादांनी दिलं. या अशा सर्व कामांमध्ये जे आज स्मशानभूमी असेल ही पण दादांनी दिली. हे सर्व विकास कामं करत असताना खरोखर तालुक्यात दादांसारखा आमदार आजपर्यंत कधी झाला नाही. त्यांनी पिंपळगावला आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी इतके कामं कधी दिले नाही, इतके कामं दादांनी दिले. मी दादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पिंपळगाव तांड्यातही सेवालाल भवन उभारून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सेवालाल महाराज यांना मनोभावे वंदन केले आहे. पिंपळगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम 25 लाख रुपये निधीतून करण्यात आले आहे. पिंपळगाव ते राजदेहरे रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण 20 लाख रुपये निधीतून पूर्ण झाले आहे. दलित वस्तीतील रस्त्याचे सुधारणा काम 10 लाख रुपये निधीतून केले गेले आहे. पिंपळगाव येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण 10 लाख रुपये निधीतून पूर्ण झाले आहे. स्मशानभूमी बांधकाम आणि सुशोभीकरण 10 लाख रुपये निधीतून करण्यात आले आहे. दलित वस्तीत अंगणवाडीपासून समाज मंदिरापर्यंत पेवर ब्लॉक बसवण्याचे काम 3 लाख रुपये निधीतून झाले आहे. पिंपळगाव शिवारातील 524 शेतकऱ्यांच्या खात्यात 65,50,940 रुपये जमा करण्यात आले आहेत. पिंपळगाव तांडा येथे सेवालाल भवनाचे बांधकाम 20 लाख रुपये निधीतून पूर्ण झाले आहे. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये शहीद यश देशमुख चौकाचे सुशोभीकरण 30 लाख रुपये निधीतून सुरू आहे. पिंपळगाव गिरणा धरणावरून पिंपळगाव येथील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गिरणा धरणावरून 18 गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 75 कोटी रुपये मंजूर असून हे काम प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून पिंपळगाव गावाची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. भविष्यातील कामांमध्ये पिंपळगाव ते राजदेहरे जुनपाणी रस्ता सुधारणा 90 लाख रुपये निधीतून, ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम 20 लाख रुपये निधीतून आणि मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवणे 5 लाख रुपये निधीतून होणार आहे. आम्ही पिंपळगाव वासी त्यांना दुसरी वारी पूर्ण करण्यासाठी पुन्हा विधानसभेत पाठवणार आहोत, अशी उत्साही लहर येथे आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा दुसरा विजय साकार करण्यासाठी पिंपळगावात उत्साह शिगेला पोहोचला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी